नमस्कार. आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मसाला भेंडी. त्यासाठी मी इथं 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे बघा. ते आपल्याला कट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे भेंडी आपल्याला कट करायची आहे बघा. दोन्ही बाजूंनी कट करून मध्ये असा काफ घालायचा आहे त्याला, जेणेकरून यामध्ये आपल्याला मसाला भरता यावा. अशा प्रकारे आपल्याला ही सगळी भेंडी कट करायची. जर मोठी भेंडी असेल तर त्याचे 2 भाग करायचे आहेत असे मधून, हे बघा असे, आणि याला असे काफ घालायचे आहेत अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला ही सगळी भेंडी कट करून घ्यायची. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची. आता ही भेंडी आपल्याला भाजून घ्यायची तेल टाकून. तर हे बघा, थोडंसं तेल टाकून आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची. तर आता आपली भेंडी भाजलेली आहे बघा. आपण ही काढून घ्यायची थंड होण्यासाठी. आता इथं भेंडी करण्यासाठी मी इथं तेल घालणार आहे बघा कढईमध्ये. तर इथं मी भेंडी करण्यासाठी 2 कांदे आणि 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे बघा. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी टाकायची. त्यानंतर 1 चमचा जिरा, थोडीशी हिंग, आणि हा कांदा जो आपण कट केला होता तो कांदा टाकायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा. आता आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करायचा आहे. तर 1 वाटी मी हे किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा, सुकं खोबरं. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायचे 5 ते 6, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घालायचे 1 चमचावर. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे. तर आता आपला कांदा भाजलेला आहे. यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे बघा. या कांद्याबरोबर आपल्याला हा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. आता हा मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतलाय बघा. त्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर घालणार आहे, अर्धा चमचा हळद पूड, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे बघा, लाल मिरची पावडर 1 चमचा, घरगुती लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार, आणि हा अर्धा लिंबू मी यामध्ये पिळणार आहे बघा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा, ही जी आपण भेंडी कट केली होती त्यामध्ये हा असा मसाला भरायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा, तर हे बघा, सगळी भेंडी आपल्याला अशी भरून घ्यायची व्यवस्थित. मस्त, खूप छान लागते, खूप टेस्टी लागते बघा मसाला भेंडी. याआधी मी तुम्हाला भेंडी दाखवली होती, भेंडीची भाजी. ती एकदम साधी सिंपल होती, झटपट होणारी. आता मी तुम्हाला मसाला भेंडी दाखवत आहे.
तर अशा पद्धतीने आपली सगळी भेंडी भाजून तर आता बघा भेंडी आपली सगळी भरून झालेली आहे आणि आपला कांदा पण भाजलेला आहे बघा. आता यामध्ये थोडीशी हळद पूड टाकणार आहे मी. मिक्स करून घ्यायचे आणि हा जो मसाला थोडासा शिल्लक ठेवलाय मी तो यामध्ये टाकायचा आपल्याला. तर अशा प्रकारे हा मसाला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला ही जी भरलेली भेंडी आहे ती टाकायची बघा. आपण मीठ वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे, चटणी मीठ. तर आता वरनं चटणी मीठ काही घालायचं नाही, ते अशी फ्राय करून घ्यायची भेंडी आपल्याला यामध्ये. आता यामध्ये थोडासा पाणी शिपडायचं बघा थोडंसं आणि भेंडी आपल्याला झाकून मध्यम गॅसवरती शिजवायचे. तर बघा प्लेट झाकून आपल्याला मंद आचेवर आपल्याला ही भेंडी शिजवायची आहे 10 मिनिट. बघा बघूया आपण आपली भेंडी तयार झाली का. मस्त अशी आपली भेंडी तयार झालेली आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. हे बघा कोथिंबीर घालत आहे मी कट केलेली. आता गॅस बंद करायचा, आपली भेंडी तयार झालेली आहे. तर तयार आहे बघा आपली ही मसाला भेंडी. मस्त झालेली आहे बघा भाजी आणि खूप छान लागते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही मसाला भेंडी करून बघा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.